मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों राष्ट्रीय ओबीसी महासंघ के 10वें महाअधिवेशन का उद्घाटन गोवा में किया गया। इस मौके पर गोवा राज्य के मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत के साथ अनेक मान्यवर उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा। राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 10वां अधिवेशन डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम गोवा में आज 7 अगस्त से शुरू हुआ, जिसका उद्घाटन महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथ हुआ। और इस मौके पर गोवा राज्य के मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यह सह उद्घाटक थे। वहीं प्रमुख अतिथियों में राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर, ओबीसी मंत्री अतुल सावे, विधायक परिणय फुके, विधायक देवराव भोंगड़े, पूर्व मंत्री तथा वर्तमान विधायक विजय वडेट्टीवार के साथ अनेक मान्यवर मौजूद थे। साथ ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबन तायवाड़े, महासचिव सचिन राजुरकर के साथ गोवा अध्यक्ष मधु नाइक, महासचिव सर्वेश बांदोडकर आदि राष्ट्रीय ओबीसी महासंघ के पदाधिकारी भी मौजूद थे। गौरतलब है, महासंघ हर वर्ष केंद्र तथा राज्य सरकार की ओर विविध मांगों के लिए यह अधिवेशन आयोजित करता है। केंद्र सरकार तत्काल जात न्याय जनगणना करे, आरक्षण की मर्यादा 50% से हटाए तथा लोक संख्या के प्रमाण पर आरक्षण दिया जाए, ओबीसी लोक संख्या के प्रमाण में और संकल्प में उसकी तरतूद करें, स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालय की स्थापना करें। उसके अलावा विविध मांगों को लेकर यह अधिवेशन शुरू है। इस मौके पर सभी मान्यवरों का आयोजकों की ओर से सम्मान किया गया। वहीं इस दौरान मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए अनेक मान्यवरों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विधायक विजय वडेट्टीवार ने क्या कहा। केला गेला, पण ते नंतर सरकार बदलला आणि ते आकडे काही पुढे आले नाही। त्याला अनेक कारणं दिल्या गेल्या, चुका काढल्या गेल्या, पण हा हे सेन्ससच्या मागे एक राजकीय दबाव होता असं मी मानतो आणि तो दबाव विरोधी पक्षांनी तयार केला आणि पंतप्रधानांनी त्याला मान्यता दिली। अर्थात या श्रेयवादाची लढाई नाही, पण ते कधी करणार आणि ते त्या जनगणनेमध्ये काय निकष असणार याची कुठेही स्पष्टता नाही। म्हणून आमची मागणी अशी होती की ही जनगणना एससी, एसटी, ओबीसी, बीजेएनटी, आपला अल्पसंख्याक आणि अदर अशीची जनगणना व्हावी ओबीसींची। त्यामध्ये तुम्ही जर प्रत्येक जातीची जनगणना करायला लागलात तर ओबीसी मध्ये आपसात प्रचंड मोठा भांडण निर्माण होईल। आमच्या ओबीसी कॅटेगरीची जनगणना व्हावी आणि ओबीसीची संख्या ठरावी आणि संख्येप्रमाणे केंद्र सरकारने त्याला निधी द्यावा, राज्य सरकारने निधी द्यावा, सरकार कोणाचंही असू दे। ही भूमिका जर आपण मानून याला यशस्वी होऊ शकलो तर मात्र ओबीसीच्या भल्याच्या काही गोष्टी होतील। अद्यापही ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला, पण केंद्राने अजूनही ओबीसीचं स्वतंत्र खातं निर्माण करू शकले नाही। काही राज्यामध्ये झाले म्हणजे राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या दबावापोटी काही ठिकाणी झाले। त्यामुळे केंद्र सरकारने लगेच जर तुम्ही ओबीसीच्या हिताचं काम करत असाल तर सर्वप्रथम ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय केंद्र सरकारने करावं आणि ओबीसीच्या व्यक्तींना त्याचं मंत्रालय द्यावं, जेणेकरून ओबीसीचा बजेटमधला वाटा स्पष्ट दिसेल आणि ओबीसीच्या हितासाठी ते मंत्रालय पूर्णपणे काम करताना तुम्हाला दिसेल। अशा मागण्यांसाठी या अधिवेशनाचा नक्की फायदा। वहीं राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर ने भी इस संबंध में अपनी प्रतिक्रिया दी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन आहे, त्यामध्ये तिथे अध्यक्ष पदाधिकारी काय ठराव घेणार आहेत, काही त्यांनी बोलून दाखवलेले आहेत। ठरावाची कॉपी आल्यावर जे त्यांचे ठराव होतील त्यापैकी केंद्र सरकारपाशी जे आहेत, आयोगापाशी जे काम पडलेलं असेल, कदाचित आमच्या तक्रारी असतील, ग्रीव्हन्स असेल माझ्यापाशी, त्यावर मी काम नक्कीच करणार आहे। हा ओबीसी महासंघाचं अधिवेशन मी नेहमी अटेंड करतो। हे अवादी मागण्या करत नाहीत आणि सगळ्या पद्धतीने त्याचं काम असं की ओबीसी वर्गाला मदत कशी होईल, त्यांना न्याय कसा मिळेल, मंडल आयोगापासून तर इंदिरा साहनीचा जो जजमेंट आहे आयोग ओबीसी बद्दल, त्या सर्वांना इम्प्लिमेंट करताना आज राष्ट्रीय जनगणनेचा निर्णय फार मोठा झालेला आहे देशामध्ये।
त्याचं त्यांनी आता अभिनंदन केलेलं आहे प्रधानमंत्री महोदयाचं सरकारचं. ओबीसी कोटा मेडिकलमध्ये पण सुरू झाला. अन्य बाबी फार चांगल्या झालेल्या आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आलते देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्याबद्दल त्यांनी चांगली माहिती दिली की त्यांनी ओबीसी वर्गाचे 50 GR काढलेले आहेत हितामध्ये. म्हणून ज्या ज्या ठिकाणी ॲडिशन होत असतं, तर पंजाबमध्ये गेल्या वर्षी झालेलं होतं, तिथं 12% आरक्षण आहे, तर अजून 13% वाढू शकते, 25% होऊ शकते. ही प्रक्रिया सुरू झाली ॲडिशन ते झाल्यामुळं. तो पण निकाल लवकर लागू शकतो. अशा अनेक बाबी. आत्ता विषय निघाला UPSC मध्ये पास होणारे ओबीसीची मुलं असतात, त्यांचा क्रिमिनल सर्टिफिकेट असतो, त्यामध्ये कधी अडचणी येतात. सगळे विषय या ठिकाणी चर्चेला येत आहेत. नक्कीच या ठिकाणी ओबीसी वर्गातील शिक्षण, उच्च शिक्षण, UPSC पासून मेडिकल पर्यंत याही बाबीचा विचार या ठिकाणी होत आहे. एकूण अधिवेशन चांगलं राहील. त्यावर काय अडचणी येतील त्यावर मी काम करणार आहे. 100% 27% आरक्षण प्रत्येक ठिकाणी मिळेल. सरकारी संस्था, एज्युकेशन फील्डमध्ये, सरकारी नोकरीमध्ये, PSU मध्ये सगळ्या ठिकाणी लागू करण्याकरता आयोग काम करतो. इथं सूचना मला मिळाल्या त्यामुळे काम करणार. साथ ही इस अधिवेशन के उद्घाटक राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ ओबीसीओं के सवाल के साथ अन्य सवालों का भी जवाब दिया. तो आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये मी यापूर्वी देखील अनेक वेळा सामील झालो आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारने केलेलं काम हे या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या 10 वर्षामध्ये 57 निर्णय ओबीसी हिताचे झाले. त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे. आणि आता नव्याने काही मागण्या आमच्या समोर आलेल्या आहेत, त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतं की ते महाविकास आघाडीत खुश नाही, बाहेर पडण्याचा विचारात आहेत. त्यांचा निर्णय ते घेतील मला माहित नाही. मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं आहे. मुंबईतील कबूतर खाण्यासंदर्भात सरकारमध्ये मतभेद दिसून राहिले आहेत. कोणामध्ये मतभेद आहे? सरकारमध्ये म्हणजे कोणामध्ये मतभेद आहे? लोढा म्हणतात आहे की कबूतर खाणे राहिले पाहिजे आणि कोर्टाने त्याला नकार दिलेला आहे. अरे कोर्ट आणि मंत्री हे फरक आहेत ना याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सरकारमध्ये मतभेदाचा काय विषय आहे? त्याच्यावर कारवाई केली जाईल. आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ की राष्ट्रीय परिषद में मैं सम्मिलित हुआ और बड़े पैमाने पर केंद्र की सरकार हो चाहे राज्य की सरकार हो, हमारी पिछड़ी जातियों के लिए, ओबीसी के लिए हमने लगातार कार्य किया है. महाराष्ट्र में 50 निर्णय हमने ओबीसी समाज के लिए लिए हैं. केंद्र सरकार ने भी सारे प्रमुख निर्णय, चाहे ओबीसी आयोग करना हो, चाहे जनगणना का विषय हो, चाहे हमारे मेडिकल में ओबीसी को रिजर्वेशन का विषय हो, ऐसे कई निर्णय ये मोदी सरकार ने भी लिए हुए हैं. इन सारे निर्णयों की जानकारी मैंने दी है और लगातार ओबीसी समाज के पीछे हम खड़े हैं. इस अधिवेशन में बड़ी संख्या में अनेक मान्यवरों के साथ ओबीसी बांधव थे तथा विभिन्न इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट मीडिया के पत्रकार भी मौजूद थे. वहीं CTV के प्रतिनिधि वैभव यारकर भी गोवा में इस समय मौजूद हैं. गोवा से CTV प्रतिनिधि वैभव यारकर की एक विशेष रिपोर्ट.